नमस्कार, मी अश्विनी बर्वे सुपर चाचौली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आपण नेहमी वेगवेगळ्या अशा मैत्रिणींना भेटतो ज्या काहीतरी वेगळं काम करतात. पण हे काम असं असू शकतं की ते समाजाला उपयोगी पडणारं असतं. परंतु काही स्त्रिया अशा असतात की ज्या नेहमीच्या जगण्यातून सगळ्यांना उपयोगी पडणारं असं काम शोधतात. पण त्या शोधाचं कारण काय असेल, काय नाही हे आपल्याला माहिती नसतं. आज माझ्याबरोबर जी मैत्रीण आहे ती कविता करते, उत्तम लेखिका आहे, मराठीवर तिचं उत्तम प्रभुत्व आहे आणि मुलांचं मन ती जाणते. परंतु मुलांचं मन जाणण्यासाठी पालकांनी सुद्धा अभ्यास करायला पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. तर ती या मतापर्यंत कशी पोहोचली हे आपण जाणून घेऊया. तिचं नाव आहे स्मिता पाटील. तर तिचं स्वागत करूया. स्वागत आहे तुझं आमच्या या चॅनलमध्ये. थँक्यू अश्विनी. स्मिता, मला नेहमी म्हणजे तुझ्याकडे ज्या वेळी मी बघते त्यावेळी मला असं वाटतं की विचार एक आहे, परंतु तो विचाराच्या मागे खूप अभ्यास आहे. म्हणजे खूप मुलं म्हणतात की मुलं म्हणण्यापेक्षा स्त्रिया असं म्हणतात की आम्हाला मुलांसाठी काम करायचं आहे. परंतु मुलांसाठी काम करणं ही एक भावना का निर्माण होते आणि निर्माण जरी झाली तरी त्याच्या मागे काय कौशल्य असावी लागतात, काय संघर्ष असावा लागतो हे तुला चांगलं माहिती आहे. परंतु तू मुलांचा अभ्यास किंवा पालकत्वाचा अभ्यास याच्यापर्यंत तू कशी पोहोचली हे आम्हाला सांगा. म्हणजे तुझं लहानपण कसं होतं त्याबद्दल सांग. नक्की. माझं लहानपण जसं आपल्या पिढीचं जे लहानपण होतं तसंच की खूप माणसं सोबत असण्याचं आणि संघर्षाचं, प्रतिकूल परिस्थितीतून झगडून पुढे जाण्याचं असं बहुतांश मुलांचं बालपण आपल्या पिढीच्या गेलेलं आहे. तर तसंच माझंही गेलेलं आहे. पण सगळ्यात आनंदाचा भाग होता की माझ्या अवतीभोवती खूप माणसं होती आणि त्या अनेक माणसांच्या वेगवेगळ्या अनुभवांनी, भल्या बुऱ्या, म्हणजे सगळेच काही चांगली माणसं होती असं नाही, पण त्या सगळ्या अनुभवातनं एक आपल्या स्वभावाचा पाया तयार होतो तसा पाया तयार झाला होता. त्या अनुभवांनी मला खूप समृद्ध केलं. चांगल्या वाईट दोन्ही अनुभवांनी मी शिकतच गेले. म्हणजे जसं चांगल्या अनुभवांनी आपण काही शिकतो तसंच वाईट असं आपण नाही वागता कामा असंही वाईट अनुभवातनं आपण शिकतो. तर तशी मी शिकत गेले. त्यानंतर पत्रकारितेची जी काही वर्ष होती माझी, मी 12-15 वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे. तर तेव्हा मी सुट्टीच्या काळात मुलांच्या पुरवण्या चालवायचे आमच्या दैनिकांमध्ये आणि त्याचं काम मी बघायचे. तर तेव्हा मुलांना मी पत्र लिहायचे, रोज एक पत्र लिहायचे वेगवेगळे विषय घेऊन आणि ती पत्र खूप लोकप्रिय झाली होती. त्या पत्रांमधून मग पालक संपर्क साधायला लागले की आमच्या मुलाची ही गोष्ट जरा आम्हाला खटकती आहे, तर स्मिताताई तुम्ही सांगितल्यावर ती त्यांना आवडेल. मग खूप पालक ऑफिसमध्ये मुलांना घेऊन यायचे आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपण लहान मुलांबरोबर खूप छान रमतो आहोत आणि पालकांशी पण चांगला संवाद साधतो आहे. तेव्हा माझं लग्नही झालं नव्हतं, त्यामुळे पालकत्वाचा प्रवास किंवा अनुभव असं काहीच सुरू झालेला नव्हता. त्याच्यातनं तुला पालकांचे पण प्रश्न समजले असतील किंवा लग्न करताना काय विचार करायला पाहिजे असं समजलं असेल ना. कारण तुझं लग्न झालं नव्हतं तू म्हणतेस, त्याच्यानंतर तुझं शिक्षण झालं आणि लग्न केलं, तर त्याच्या आधी पण काही आपण विचार करायला पाहिजे का हे तुला वाटलं का तेव्हा? अगदी. मला नेहमीच असं वाटतं, म्हणजे तेव्हाही वाटायचं लग्नाच्या आधी, की लग्न ही ब्लाइंडली करण्याची गोष्ट आहे आपल्याकडे. मुलं मोठी झाली, शिक्षण झालं किंवा मुलींचं तर शिक्षण अर्धवट असतानाच आणि नोकरी लागली की लग्न करून टाकायचंच आहे, म्हणजे आपण जबाबदारीतनं मोकळे असं पालकांना वाटत असतं. तर मग लग्न किंवा खूपदा मुलं बिघडलेली असतात असं जेव्हा पालकांना वाटत असतं तेव्हा लग्न करू म्हणजे नक्की सुधरेल अशी जी एक धारणा आपल्या समाजात आहे. तर मला कायमच असं तेव्हा वाटायचं की लग्न ही आंधळेपणाने करण्याची गोष्ट नाही आहे, ती अशीच करू होतेच आहे म्हणून करण्याची गोष्ट नाही आहे, तर ती जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे, अभ्यास करून करण्याची गोष्ट आहे. म्हणजे एका व्यक्तीबरोबर आपण 24 तास राहणार असू आणि ती व्यक्ती भले ओळखीची असेल, अनोळखी असेल, म्हणजे अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज किंवा ओळख मॅरेज, तरीसुद्धा जेव्हा आपण 24 तास एकत्र राहायला लागतो तेव्हा जे पैलू येतात त्यांनी आपण कधीकधी आपल्याला हताश व्हायला होतं, निराश होतो, कधीकधी खूप आनंदाचे अनुभव मिळतात. अशा सगळ्याच मिक्स भावना असतात. कधीकधी एकदम धक्काही बसतो, असं कसं काय ही व्यक्ती विचार करू शकते. तर या सगळ्यासाठी
पूर्ण अभ्यास होणारच नाही कुठल्याही व्यक्तीचा, तो राहायला लागल्यानंतरच होईल. पण तरी बेसिक काही जी मूल्य तत्त्व असतात किंवा आपले विचार असतात, तर ते विचार तपासून एकमेकांचे बघून की कुठल्या बाबतीत मी तडजोड करूच शकणार नाही अजिबात. जसं माझं होतं की व्यसनाच्या बाबतीत मी तडजोड करूच शकणार नाही, किंवा सोशल पाहिजे मुलगा, मिळून मिसळून वागणारा हवा, असं जे काही प्रत्येक व्यक्तीचं एक ठरलेलं असतं की हे मला चालणार आणि हे मला चालणार नाही, आणि या बाबतीत कुठल्या पॉईंटपर्यंत मी स्वतःला ताणू शकते. तर या सगळ्यासाठी अभ्यासाची खूप गरज असते. त्यामुळे विवाह अभ्यास करणं हे गरजेचं असतं. पण ही गोष्ट माझ्या आयुष्यात, प्रत्यक्ष आयुष्यात माझ्या लग्नानंतर, माझी मुलगी छोटी असताना आम्हाला जीवनसाथ अभ्यास मंडळाची ओळख झाली. अनिलदादा आणि शोभाताई भागवत यांनी ते सुरू केलं होतं. तर तिथे आम्ही दोघंही जायला लागलो, आणि मग जीवनसाथ अभ्यास मंडळामुळे अनेक गोष्टींची स्पष्टता आली, विचारांची आणखीन स्पष्टता आली. आणि मग त्याच दरम्यान माझी मुलगी अगदी छोटी होती, आणि मग मी वेगवेगळ्या क्लासेसना जात होते. आणि तेव्हा मी मुलांना सोडवायचं, अशा एका टप्प्यावर आलो की मुलांना सोडवायचं आणि तास दीड तास आपण गप्पा मारत बसायच्या. या वेळात असं व्हायचं की सासू, सून, नवरा, बायको आणि घरातले प्रश्न असे सगळे सुरू व्हायचे, आणि तो दीड तास कसा जायचा कळायचं नाही. तर मला असं वाटलं की हा दीड तास जो आपला आठवड्यातला 2-3 वेळेला आपल्याला मिळतोय, तर तो कन्स्ट्रक्टिव्ह गेला पाहिजे. इथे आपण एकत्र थांबतोय तर काहीतरी त्यातनं घडलं पाहिजे. आणि त्याच वेळेला इतर मैत्रिणींशी, मित्रांशी बोलताना असं जाणवत होतं की न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे, आधी म्हणजे मी अनुभवलं आहे ती एकत्र कुटुंब पद्धती किंवा आजूबाजूला खूप माणसं असणं, तसं शहरात तरी किमान नाही आहे. अगदी क्वचित एकत्र कुटुंब पद्धती आहे, आणि मग खूप पालक गोंधळलेले, छोटे छोटे प्रश्न पण हँडल नाही करता येते, किंवा ज्याच वयाची ह्या सगळ्या आणि त्यांना पण हे प्रश्न होते. आणि असं होतं की ते आता मी काय करू असं पण येतं की माझं पण वय, तेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची होती तर माझं वय पण 1 वर्षाचीच आई अशी मी होते ना. त्यामुळे अनुभव कमी, आणि मग कधी कधी गोंधळून जायला होतं, कधी कधी आपण निराश होतो, खचतो. अशा वेळेला जर समविचारी लोक एकत्र असले तर बरं. आणि मग पालक अभ्यास मंडळाची कल्पना तिथून आम्हा नवरा बायकोंच्या डोक्यात आली की समविचारी पालकांनी एकत्र यावं, नियमितपणे एकत्र यावं, आणि मग पालकत्वाच्या आपल्याला ज्या ज्या काही समस्या किंवा प्रश्न म्हणूयात जाणवतं आहे ते एकमेकांना शेअर करूयात, आणि मग त्यातनं एक छान बॉन्डिंग मुलांचं पण होईल. कारण मुलांना एकत्र आणायचं पालक अभ्यास मंडळाच्या सेशनला, तर हे ठरलेलं होतं की मुलांना सोडून कुठे यायचं नाही, मुलांना घेऊनच तुम्ही अभ्यास मंडळाला या. कारण जिथे माझ्या मुलाला घेऊन जाता येत नाही तिथे मी जाणार नाही असं मी ठरवलं होतं, कारण तिला आत्ता माझी खूप गरज आहे. तर तसंच इतर पालकांचं असेल, असा सगळा विचार केला, आणि जानेवारी 2014 पालक अभ्यास मंडळाची स्थापना झाली. 10 वर्ष झाली. आणि शोभाताई भागवत आणि अनिलदादा भागवत यांच्या हस्तेच आम्ही श्यामलाताई वनारस यांचं एक सुंदर गाणं म्हणून आम्ही ती पालक अभ्यास मंडळाचं उद्घाटन केलं. त्याच्यामध्ये आम्ही सिम्बॉल असे वेगवेगळे ठेवले होते. झाडाखाली, एका मोठ्या झाडाखाली मैदानामध्ये बॉल ठेवला होता जो मैदानी खेळांचं प्रतीक आहे. बाहुली ठेवली होती, काही खेळणी ठेवली होती, आणि पुस्तकं ठेवली होती. आणि आम्ही तिथे जे एकत्र सगळे आलो पालक, अनिलदादा आणि शोभाताई आणि आम्ही सगळे पालक, असं आम्ही एकमेकांच्या हातात हात धरला, आणि आम्ही एक प्रतिज्ञा त्या दिवशी अशी म्हटली की निसर्गाला साक्षी ठेवत सगळ्या आजूबाजूच्या माणसांना सोबत घेऊन आपण कलांचा आस्वाद घेऊ. नटराजाची मूर्ती पण होती आमच्यासोबत. कलांचा आस्वाद घेऊ, अभ्यास करू म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करू, ॲकॅडमिकच अभ्यास असं नाही, तर पुस्तकं वाचू, वेगवेगळे छंद जोपासू, निसर्गाशी मैत्री करू. या सगळ्यांसोबत आपण आपल्या पालकत्वाचा प्रवास आज सुरू करूयात, अशी एक छान मी प्रतिज्ञा केली, आणि श्यामलाताई वनारस यांचं एक छानसं गाणं म्हटलं. अशी अभ्यास मंडळाला सुरुवात झाली. आणि आज 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये बरेच पालक जोडले गेले वेगवेगळ्या वयोगटाचे, आणि अभ्यास मंडळाचं काम आता आणखीनच मोठ्या स्वरूपात सुरू आहे. पण आता खूप वेळा असं होतं की मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे असं पालकांच्या डोक्यात असतं. म्हणजे मुलं एंगेज राहिली पाहिजे. पालकांना असं वाटतं की आपण मुलाला जन्म दिला झालो पालक, त्याच्यासाठी अभ्यासाची गरज नाही. पण ती अभ्यासाची गरज का आहे असं तुला का वाटतं? म्हणजे काय गरज आहे? म्हणजे
आता मी जेव्हा माझ्या लहानपणीचा विचार करते तेव्हा आम्ही गल्लीत राहायचो आणि संध्याकाळी आम्ही आमच्या घरात नसायचोच. म्हणजे गल्लीतली सगळी मुलं एकत्र येऊन आमच्या इथे एक मंदिर होतं, तिथे जाऊन खेळायचो किंवा एकमेकांच्या घरी जायचो. आणि मग एक वाड्यातले एक आजोबा होते, त्यांच्या घरी खेळून झालं की आम्ही त्यांच्या घरी जायचो हातपाय धुवून. तिथे मग आम्ही स्तोत्र म्हणायचो, पाढे म्हणायचो, अभ्यास करायचो. म्हणजे असं कुणाकडे खायचो, कुणाकडे अभ्यास करायचो. तर असं कधी एकटेपणा आणि काय करायचं आहे हा कधीच प्रश्न जाणवला नाही. सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळी मुलं एकत्र असायचो, कुणाच्या ना कुणाच्या घरी आम्ही जायचो. तिथेही आम्हाला असं कधी की आता हा आमचा वेळ आहे आणि आत्ता नको यायला, असं कधीच झालं नाही. सगळ्या घरांमध्ये सगळ्या मुलांना मुक्त प्रवेश होता. आणि तेव्हा कसे वाढलो हे कदाचित आमच्या आईवडिलांनाही कळलं नाही, पण तो काळ आता नाही आहे. म्हणजे आत्ताचं मुलांच्या वाढण्याचा वेग, मेंदूच्या बदलांचा वेग इतका प्रचंड आहे आणि एक्सपोजर एवढं आहे की आपला काळ आणि आपल्या मुलांचा काळ याची अजिबातच तुलना होऊ शकत नाही. आणि जे कुणी करत असेल तर ती खरंच करू नकात असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. कारण तो काळ इतका वेगळा होता, आपल्याबरोबर अनेक माणसं होती. पण आत्ता असं नाही. आत्ता घरं पण छोटी आहेत, मुलांना खेळायला मैदानं नाही आहेत, अंगण नाही आहे. आणि अशा वेळेला मुलांना एंगेज कसं करायचं किंवा याच्यासाठीचं पालकांनाही पुरेसं ज्ञान नाही आहे की काय करता येईल बरं. कारण आपल्या पालकांना हे प्रश्न कधीच आलेले नव्हते. मुलं वाढली, आता असं नाही आहे. बरं, प्रत्येक घरात 1 किंवा 2 मुलं असं आहे आणि लाईफस्टाईलच एवढी सगळी झालेली आहे, स्पर्धा प्रचंड आहे. पालक म्हणून आपल्यावरचे ताणही तितकेच जास्तीचे आहेत. म्हणजे मागे किमान बऱ्याच घरांमध्ये आई घरी असायची, घरी भरपूर माणसं असायची. आता आई पण बाहेर पडते, तिचंही करिअर आहे, त्यामुळे तिचेही ताण आहेत, बाबांचेही ताण आहेत, घरातल्या बाकी लोकांचेही ताण आहेत. एकूणच जी सगळी जीवनपद्धती आहे त्या जीवनपद्धतीचे ताण आता आपलेही खूप वाढलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मुलांच्याही मेंदूचा सगळा बदलांचा वेग हा जास्तीचा आहे. याशिवाय एक्सपोजर जे मिळतं आहे मुलांना ते इतकं, त्यांची इच्छा असो नसो, आपली इच्छा असो नसो, ते आदळतं आहे जोरात. म्हणजे एका बटनावर, एका क्लिकवर वेगळं जग मुलांना अनुभवायला मिळतं आहे. आणि या सगळ्याला मुलांनी चांगल्या हेल्दी पद्धतीनं सामोरं जायचं असेल तर पालकत्व हे जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी अभ्यासाची नितांत गरज आहे. मुलांच्या वाढीचे टप्पे काय असतात, त्यांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर मुलांमध्ये काय बदल होतात, मग त्यांचे शारीरिक बदल काय होतात, भावनिक बदल काय होतात, मानसिक बदल काय होतात, या सगळ्याचा आपल्याला अवेअरनेस असला तर आपलं मुलांबरोबरचं वागणं बदलू शकतं. आणि आपण जर आधीचे पॅरामीटर्स लावले मुलांशी बोलण्याचे तर त्यातनं विसंवादच होणार आहे आणि त्यातनं मुलं दुरावणार आहेत आणि नातं चांगलं होणार नाही आहे. पण त्यासाठी आपला थोडा अवेअरनेस असेल आणि आपली बोलण्याची पद्धत बदलली, वागण्याची पद्धत बदलली तर छोटे छोटे उपाय असतात, ते अगदी सहज साध्य असतात, जमतात. ते जर करून बघितले. पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे साधारण मुलांशी बोलताना सहज? म्हणजे सासू आणि सून असं जे म्हटलं जातं की सारख्या सूचना, असं सासू आणि सून सूचना नको, अगदी तेच मुलं आणि पालक यांच्यामध्ये घडत असतं. आपण अगदी 2 मिनिटं शांतपणे डोळे मिटून विचार करूयात. आज दिवसभरात आपण मुलांशी काय काय, कसे कसे बोललेलो आहोत. म्हणजे खूपशा घरांमध्ये अभ्यास, शाळा आणि मूल काय वागलंय आणि काय खाल्लंय या पलीकडे संवाद होत नाही. आणि मग आपला मोड हा सतत सूचनांचा असतो, हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको. मग मुलांना वाटतं की मग नक्की करायचं काय, आणि हे नक्की करायचं काय हे जर पर्याय आपण दिले नाहीत तर मग आपल्या नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यामुळे नक्की काय करायचं आहे हेच आमच्या पालक कार्यशाळेमध्ये सांगितलं जातं की हो मान्य आहे, आम्हाला पण मान्य आहे, पण मग नक्की कसं वागायचं, नक्की काय करायचं. तर हे पालक कार्यशाळा, पालकत्व कौशल्य कार्यशाळा स्वनील फाउंडेशन, जे आम्ही
अभ्यास मंडळ सुरू केलं. ती संस्था स्वनिल ट्रेनिंग फाउंडेशन. त्याच्या अंतर्गत मुलांसाठी शिबिरं होतात, पालकांसाठी कार्यशाळा होतात, शिक्षकांसाठी कार्यशाळा होतात, कुटुंबाच्या एकत्रित ॲक्टिव्हिटी होतात, सहली होतात, समुपदेशन होतं, काउन्सिलिंग होतं, कुटुंब समुपदेशन पण होतं, मुलांचं होतं, पालकांचं होतं. तर अशा सगळ्या पद्धतीने वाचनकट्टे आहेत. याशिवाय एकत्रित पालकत्वाच्या काही साहित्याचं वाचन केलं जातं. तर असं सगळ्या विषयांवर स्वनिल ट्रेनिंग फाउंडेशन काम करतं. म्हणजे पालक म्हणून जरी तुम्ही उभे राहिलात तरी मूल हे एक व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघायला पाहिजे. अगदी. हे पहिलं तुमचं पाऊल असलं पाहिजे. परंतु तुम्ही आता गेली 10 वर्ष हे काम सातत्याने करता. तर 10 वर्षापूर्वीचे पालक आणि आता तू भेटते ते पालक यांच्यामध्ये पण खूप फरक आहे का? हो, म्हणजे हा आपण किती जरी नाही म्हणलं तरी करोना आधीचा आणि करोना नंतरचा हा खूप ड्रास्टिक फरक झालेला आहे. म्हणजे आमच्या अभ्यास मंडळात पुण्याच्या जवळपास तळेगाव, चिंचवड, मोशी, चिंचवड असे कुठूनही लांबून पण पालक सेशनसाठी यायचे. पण लॉकडाऊन नंतर असं झालं की नाही, शक्य नाही आहे. कारण परत हा पालकांच्या बाजूने विचार केला पाहिजे की लॉकडाऊन नंतर पालकांच्या पुढची आव्हानं पण खूप वाढली, खूप ताण वाढले, स्वरूप बदललं कामाचं आणि याच्यामुळे परत जीवनपद्धती आणखीन डिमांडिंग झाली. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा मूल भरडलं जातंच ना, पालक पण भरडले जातातच, कारण पालक पण या परिस्थितीचे बळी असतातच. त्यामुळे तो फरक खूप झाला, करोना आधीचा आणि नंतरचा. अशा या 2 टप्प्यांमध्ये फरक खूप झाला. 10 वर्षाआधीचे पालक थोडा तरी ठेहराव असलेले होते, थोडी स्थिरता. पण आत्ता अपवाद वगळले तर ती एन्झायटी सगळी पालकांमध्ये आहे आणि ती मुलांमध्ये पण कॅरी ऑन होते. पण अभ्यास मंडळाच्या सेशनमध्ये सातत्याने येणारे लोक किंवा वस्ती पातळीवर आम्ही पालकत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतो. तर तिथे आता सम्राट अशोक विद्यालय म्हणून आहे कर्वेनगरमध्ये, पुण्यामध्ये. तर ते सगळे स्थलांतरित पालक आहेत. तर ते पालक 2 वर्ष पालक कार्यशाळांना नियमित येत आहेत. माझ्या कार्यशाळेनंतर तिथे पुरुष पालकांची येण्याची संख्या वाढली. कारण आपल्याकडे नेहमी पालकसभा म्हटलं की मातासभा, म्हणजे आईच सगळीकडे जास्त असतात आणि अर्थात ते परिस्थिती पण तशी असते. पण या कार्यशाळांना पालक नंतर पुरुष पालक आवर्जून यायला लागले आणि तिथल्या मुलांचा सेशननंतर 83% मुलांचं स्क्रीन टाईम त्या शाळेतल्या कमी झाला. अरे वा, हे खूप छान. हो, पालक आणि मुलांचा संवाद, 82% मुलांचा संवाद वाढला. त्या पालकांचं मुलांना मारणं कमी झालं आणि वेळ कसा छान पद्धतीने घालवू शकतो हे त्यांना कळलं. बरं, हे सगळे स्थलांतरित असलेले, दुसऱ्या राज्यातनं, परप्रांतातनं महाराष्ट्रात आलेले पालक आहेत, हातावरचं पोट असणारे पालक आहेत. हा जसा वस्ती पातळीवरच्या पालकांचा अनुभव आहे, तसाच शहरी पातळीवर पण अभ्यास मंडळाचे जे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, तर तिथेही वयोगटानुसार ग्रुप केलेले आहेत. तर तिथेही जे पालक आहेत, अगदी सुरुवातीपासून असणारे पालक आहेत, नंतर प्रत्येक वर्षी जॉईन झालेले पालक आहेत. तर त्या व्हॉट्सॲप गटांवर ज्या चर्चा होतात पालकत्वाच्या किंवा कार्यक्रमांची माहिती दिली जाते किंवा सेशनला येणारे लोक, तर या सगळ्यामधनं त्यांची पालकत्वाची समज वाढली, मुलांमधला संवाद वाढला, मारणं कमी झालं, स्क्रीन टाईम कमी झाला. हे सगळे चांगले बदल हे अभ्यास मंडळामुळे पालकांमध्ये घडलेले आहेत. पण म्हणजे आता पालक अभ्यास, काय अभ्यास करायचा हे पालकांना बऱ्याच वेळा कळतं. म्हणजे आता ते तुमच्या वर्कशॉपला येतील किंवा त्यावेळेसच त्यांना ते कळतं. परंतु रोजच्या आयुष्यामध्ये की ह्या 10 गोष्टी तरी आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं काही आपण सांगू शकतो का जातात? नक्की. म्हणजे साधा संवादच म्हटलं तर संवाद न करणं ही पण हिंसा असते मुलांच्या बाबतीतली. किंवा तुम्ही भले तोंडाने काही वाक्य बोलत नसाल चुकीची किंवा ओरडत नसाल, पण तुम्ही तुमच्या शरीरातनं बोलत असता, तुम्ही तुमच्या चेहऱ्यातनं दाखवत असता, तुमच्या हातवाऱ्यावरनं दाखवत असता की तू दुर्लक्षित आहेस. किंवा आत्ता माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मूल तुमच्याकडे येतं आणि म्हणतं की आई बघ ना, आणि गप्प बस रे जरा, माझं किती महत्त्वाचं चालू आहे. अशा वेळेला मुलाला वाटतं की मी महत्त्वाचा नाही आहे. तर हे
इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की जेव्हा तुम्ही 10 वेळेला असं कराल की हातातलं काम बाजूला ठेवून मुलाशी बोलाल आणि डोळ्यात डोळे घालून, म्हणजे इकडे काहीतरी सुरू आहे आणि इकडे हां बोल तू, असं नाही चालणार आहे. डोळ्यात डोळे घालून जेव्हा बोलाल, 10 वेळा झालं की 11व्या वेळेस तुम्ही जेव्हा सांगाल की आत्ता ना माझं एक अर्धा तास खूप महत्त्वाचं काम आहे, तर तू थांबशील का थोडा वेळ, तर मूल नक्की थांबेल. आणि हे सगळ्याच कामांच्या बाबतीत, म्हणजे हातावरचं बोट असणाऱ्या पण, IT असणाऱ्या पण, गृहिणी असणाऱ्या, असं सगळ्याच लोकांच्या म्हणजे बाबतीत. आपण मोठ्या व्यक्तीशी जसं बोलतो किंवा जसं त्याला वागवतो तसं आपण अगदी. आपल्या मुलाला सुद्धा वागवणं गरजेचं अगदी. आहे. म्हणजे तर त्यांचं आणि तुमचं एक बरोबरीचं नातं बरोबर. निर्माण होऊ शकतं. पण असं खूप वेळा लोकांना वाटतं की अरे आम्ही किती गोड बोलतो तरी पण हा काही अभ्यासच करत नाही. म्हणजे सगळी कोणती परिमाणं आहेत ती अभ्यासापाशी येऊन हो पडतात. हो पण तो एक आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण बाकीचा 90% भाग हा वेगवेगळा आहे. तर त्यासाठी सुद्धा म्हणून ह्याची गरज आहेच ना. अगदी, तर अभ्यासाला असं साधारण किती महत्त्व दिलं पाहिजे. जरी स्पर्धा आहे तरी बाकीची कौशल्य आहेतच ना. तर त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं कायम वाटतं की अभ्यास म्हणजे अभ्यास एक भाग आहे असं आता तू म्हणालीस, पण अभ्यास एक भाग न राहता पूर्ण मुलाचं घरातलं आयुष्य आणि शाळेतलं आयुष्यच अभ्यास. आणि एक अभ्यास म्हणजे मी अकॅडमिक म्हणते आहे, कलांचा अभ्यास, खेळांचा अभ्यास असं नाही आहे, हां वाचन ह्याचं नाही. अकॅडमिक शाळेतला जो अभ्यास आहे तर तो अभ्यासच इतका हावी होतो का आपल्यावर की आपलं दैनंदिन मुलाबरोबरचं सगळंच आयुष्य त्यांनी सफर होतं आहे का, हा अगदी शांतपणे विचार केला पाहिजे. की अभ्यास खरंच इतका महत्त्वाचा आहे की त्यापायी आपलं नातंच बिघडतं आहे असा विचार केला जात नाही. अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की ही काय सांगते, मुलाला पुढे जायचं आहे, स्पर्धेत टिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, करिअर करायचं आहे. शेवटी प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपण आत्ता जिथे आहोत त्याच्या पुढे वरती आपलं मूल गेलं पाहिजे. तर ही अगदी जेन्युइन अपेक्षा आहे. पण ती अपेक्षा व्यक्त करताना आपण मुलावर अननेसेसरी खूप ताण देतोय का, आणि आपण पण घेतोय, तो कॅरी फॉरवर्ड मुलामध्ये करतोय आणि तो अनावश्यक वयात करतोय. खूप लहानपणापासून आपण तो ताण देऊन मुलाचं वाढणंच, मुलाचं समृद्ध होणंच खुरटवून टाकतोय का, हा नक्की विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असते की पालक पण स्क्रीन बघतात आणि आपण नेहमी म्हणतो मुलांना की तुम्ही स्क्रीन बघून, तर दोघांनी मिळून जो स्क्रीन बघण्यासारखा आहे तोच जर घरात बघितला तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. हां, म्हणजे पण असं पूर्ण प्रत्येकच वेळेस दोघांनी बघणं शक्य नसतं. काही वेळा पालकांना वेगळं काही बघायचं असतं, कामाचा भाग असतो किंवा मी टाईम महत्त्वाचा असतो. पालकांनी स्वतःला मी टाईमसुद्धा दिला पाहिजे, तर तो नक्की महत्त्वाचा असतो. त्यामुळे काही गोष्टी मिळून करायच्यात. हां, म्हणजे रोजच आपण ठरवू शकतो की आज आपण काय करू शकतो. आज आपण भाजी निवडूयात एकत्र, आज आपण एकत्र छान स्वयंपाक करूयात, एखादा पदार्थ करूयात, आज आपण एकत्र मस्त पिक्चर बघूयात. असं आपल्या आपल्या घरानुसार, आपल्या आपल्या कामाच्या गरजेनुसार आपण एकत्र मिळून, पण त्याच्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतलं पाहिजे. मुलांना समोर बसून, आपल्यासोबत बसून चर्चा करून, कुटुंब गप्पा खूप महत्त्वाच्या आहेत सगळ्याच विषयांबाबतीत. काही खटकलं असेल, काही चुकलं असेल, काही बदलायचं असेल किंवा काही अजून चांगलं काहीतरी आपल्याला करायचं असेल, तर त्या सगळ्यासाठी कुटुंब गप्पा ज्या नियमित झाल्या पाहिजेत घरामध्ये, तर त्या आवश्यक आहेत. आणि मग मुलांना घेऊन आपण एकमेकांच्या मदतीनं टाईमटेबल करूयात. मग आता आज काय करूयात, म्हणजे अगदी काटेकोर टाईमटेबल करून ते पाळायचं असं काही नाही, पण हे नक्की या गोष्टी आपण या आठवड्यात नक्की करूयात किंवा रोजच्या कामामध्ये मुलांचा सहभाग घेऊयात. ही कामं आपण मिळून करू वयानुसार. काही कामं मुलांना स्वतंत्रपणे करून दिली पाहिजेत, घरातली कामं मुलांनी केलीच पाहिजेत, मुलगा असू दे मुलगी असू देत. त्यांना जे महत्त्वाचं जे बेसिक आहे जीवनकौशल्य ही मुलगा मुलगी दोघांनाही आलीच पाहिजेत. तर ती वयाच्या टप्प्यानुसार, कोणकोणत्या टप्प्यानुसार ती आपण द्यायची आहेत याचाही आपण विचार केला पाहिजे. एकत्र मिळून काहीतरी एक तरी कृती घरामध्ये रोज होणं हे खूप आवश्यक आहे. आणि मग त्यातनं होणाऱ्या गप्पा, त्यातनं काय काय मुलं पण शिकतात ना, आणि मग त्यातनं होणाऱ्या गप्पा, गाणी, गोष्टी अगदी. आणि मूल जेव्हा एखादी कृती करतं घरामध्ये, तर तेव्हा त्याचं ते शिक्षण होत असतं हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. ना की लुडबुड, मग पसाराच होतोय,
त्या त्या वयानुसार. लहान मुलं असेल तर पसारा होतो, मोठी मुलं पण बाकीचं आवरत नाहीत. पण हे सगळंच वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षणच मुलांमध्ये घरी होत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग मुलांच्या सहभागाने गोष्टी ठरवता येतात आणि त्या पार पाडता येतात. पुढच्या आठवड्यात म्हणता येतं या गोष्टी आपण ठरवल्या होत्या, नाही झाल्या बरं का, आपण आता या आठवड्यात बघूयात काय बदल करायचा ते. तर असं एकमेकांच्या सहभागाने आपलं मूल पण घरामध्ये आपल्या इतकंच महत्त्वाचं आहे हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे, आपल्या बोलण्यानी, विचारांनी, कृतीनी आणि आपल्या देहबोलीनी सुद्धा. म्हणजे आता आपण हे वैयक्तिक पालकांचं हे बघितलं, पालकत्वाचं म्हणजे आपण आपल्या मुलाचं तर पालक असतोच असतो, परंतु त्याचबरोबर समाजामध्ये अनेक मुलं असतात किंवा त्यांचं सुद्धा सामाजिक पालकत्व आपल्याबरोबर असतं. म्हणून वागताना सुद्धा, बाहेर वागताना सुद्धा पालकांनी काय काळजी घ्यायला हवी हे पण तू आम्हाला सांग. हां, म्हणजे मी मध्ये एका हॉटेलमध्ये गेले होते आणि तिथे एक आई तिच्या 8 वर्षाच्या आणि 4.5-5 वर्षाची मुलगी होती, तिच्याबरोबर आली. आणि ती मुलगी, काय कारण होतं मला माहिती नाही, ती खूप जोरात रडत होती. तर ती आई खूप जोरात एका पॉईंटला, तिचे ताण असतील, पण ती आई इतक्या जोरात ओरडली, आता जर तू पटकन गप्प नाही झालीस ना तर मी पोलिसांना बोलवेन आणि तुला जेलमध्ये पाठवेन. तर ती मुलगी थोड्या वेळाने रडायची थांबली, पण सगळी लोक तिच्याकडे बघत होती. आणि सगळी लोक आपल्याकडे बघतायत हा मुद्दा महत्त्वाचा नाहीच आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही पोलीस म्हणून एक भीती त्या मुलीच्या मनामध्ये निर्माण करता आहात. ते पोलिसांचं अन्य पण काम खूप असतं. म्हणजे मी मध्ये पोलीस स्टेशनला मुलांना घेऊन भेट दिली, आमच्या कुमारकट्ट्याच्या मुलांना. तर तेव्हा मुलांनी पोलिसांची मुलाखत घेतली आणि मग आम्ही तिथे सगळं पोलीस स्टेशन पाहिलं, सगळी कामं समजावून घेतली. पण पहिल्यांदा मी जेव्हा मुलांशी बोलले की पोलीस म्हटल्यावर तुमच्या मनात काय येतं, भीती हा सगळ्यांचा कॉमन शब्द होता. हे एक उदाहरण झालं. पण आपण जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा आपण एकमेकांशी कसे वागतो आहोत, कसे बोलतो आहोत, आपण सिग्नल तोडतो आहोत का, हां, आपण पिवळा सिग्नल लागला म्हणून जोरात गाडी पुढे रेटतो आहोत का, किंवा लाल सिग्नल असतानाही आपण तसेच जातो आहोत का, आपण रस्त्यावर थुंकतो आहोत का, रस्त्यावर आपण कागदाचे तुकडे कुठेही टाकतो आहोत का, आपल्याकडचा कचरा आपण खाऊ काही तर ते आपण टाकून देतोय का. ह्या सगळ्या गोष्टी येतात. याशिवाय सामाजिक पालकत्वात येतात. याशिवाय समजा आपण आजी आजोबा असू तर आपण समजा आपल्या आजूबाजूला काही मुलं आहेत, त्यांना एखाद्या आठवड्यातनं 2-3दा संध्याकाळी घेऊन बसलो आपण कुणा एकाच्या घरी जाऊन किंवा आपल्या घरी, की आपल्याला बऱ्याचदा उतरणीचा काळ असतो, सगळ्या कामं करून झालेली असतात, पण हाताशी वेळ असतो आणि त्याचं काय करायचं हे कळत नसतं. तर मुलांना छान गोष्टी सांगितल्या, मुलांना काही वाचन करून दाखवलं, तर अशा अनेक पद्धतीनं सामाजिक पालकत्व करता येतं. म्हणजे समाजात आपण वागतो कसं, बोलतो कसं, एकमेकांशी कसं वागतो बोलतो हेही मुलं टिपत असतात. त्याच हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांनी आपल्या वेळेचा कसा उपयोग करायचा मुलांसाठी, की मुलांनाही आजी आजोबा याची गरज असते आणि आजी आजोबांनाही नातवंडांची गरज असते. पण सगळ्या घरामध्ये हे असतं असं नाही. तर त्यावेळेला काही लोकांनी ते लक्षात घेऊन ते जर काम सुरू केलं. शिवाय काही महिला असतात की ज्यांचं आता मुलं मोठी झालेली असतात आणि नवरेही त्यांच्या कामात बिझी असतात आणि यांचा मेनोपॉजचा काळ असतो. अशा काळामध्ये सगळे हार्मोनल बदल होतात. तर त्या काळामध्ये जी सैरभैर होते बाई आणि त्यावेळेला कोणाचंच लक्ष नसतं, त्यावेळेला बाई एकटी पडते. त्यावेळेला जर अशा आपल्या दिवसाला एक कारण दिलं, आपल्या रोजच्या जगण्याला एक ध्येय दिलं तर सामाजिक पालकत्वाचं एक खूप चांगलं प्रारूप विकसित होऊ शकतं आणि त्याचा फायदा समाजातल्या सगळ्या स्तरातल्या मुलांना होऊ शकतो. वस्ती पातळीवर जाऊन काम करता येतं, अंगणवाड्यांमध्ये जाऊन काम करता येतं, मनपा शाळांमध्ये काम करता येतं किंवा अगदी आपल्या आजूबाजूला शहरी मध्यमवर्गीय मुलांच्या बाबतीतही काम करता येतं. आता तू म्हणजे गेली 10 वर्ष काम करते आणि आता तू आम्हाला जे घराभर काही काही गोष्टी सांगते, तर खूप लोकांना असं वाटेल की ते सहज आणि सोपं. याच्यामध्ये खूप तुझा संघर्ष आहे, तुझं वाचन आहे, तडफड आहे, तळमळ आहे, पण ती काही लोकांना पटकन दिसेलच असं नाही. पण तसे तुला काही वाईट पण अनुभव आले का, हा काय अभ्यास करण्याची गरज नाही, असं कधी झालं होतं? हो, म्हणजे पालक अभ्यास मंडळ जेव्हा सुरू केलं तर तेव्हा मी प्रत्येक महिन्यात म्हणजे पहिले 6-7 महिने मी 200 पालकांना फोन करायचे. बरं.
की असं अभ्यास मंडळ सुरू होतं आहे आणि हा उद्देश आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, पालकत्वाचे नवीन नवीन पैलू समजून घ्यावेत, तज्ज्ञांकडून समजून घ्यावेत, आपण चर्चा करावी, आपल्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे हे सगळं समजून घ्यावं आणि आपल्या मुलांचं छान एकमेकांचं बॉन्डिंग व्हावं, एकत्र येऊन आपलंही व्हावं आणि मग आपल्याही गप्पा होतील आणि त्यातनं एक छान जे आपण एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो तर वेगळ्या प्रकारची एक फॅमिली आपण तयार करू शकतो. तर मी 200 फोन करायचे आणि त्यातले यायचे 5-10 जण, म्हणजे काही काही सेशनला तर अगदी आम्ही दोघंच असंही झालेलं आहे किंवा 4च जण आहेत असंही झालेलं आहे. किंवा एका पालकांनी मला सांगितलं की आमचं मोठं मूल वाढलेलंच आहे आणि या मुलासाठी आम्हाला काही गरज नाही वाटत आहे, परत फोन करू नका. किंवा 100 रुपये फी होती. म्हणजे बऱ्याचदा पालक कार्यशाळा मोफत असतात आणि वंचित घटकातल्या लोकांना तर त्या कायमच आपले सगळे उपक्रम मोफत असतात. तर तरीसुद्धा काही ज्यांची 35,000चा लॅपटॉप घेऊन देण्याची ऐपत असते त्यांना 100 रुपये सेशनसाठी द्यायला नको वाटतात. तर असेही अनुभव आले. किंवा आले लोक आणि नंतर नाही आले किंवा कायम येतच राहिले आणि एक छान कुटुंब तयार झालं, असेही अनुभव आहेत. किंवा यायचं, भेटायचं, वेगवेगळ्या आयडियाज आपण एकत्र काम करू म्हणून वेगवेगळ्या आयडियाज शेअर करायला लावायच्या आणि नंतर कुठलीही कल्पना न देता, कुठलाही उल्लेख न करता स्वतःचं काम वेगळं सुरू करायचं, या आयडिया घ्यायच्या आणि काम सुरू करायचं. असेही अनुभव आम्हाला अनेक आले. पण ठीक आहे, म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे काम सुरू होणं महत्त्वाचं आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होणं महत्त्वाचं आहे. आम्ही स्वनिल ट्रेनिंग फाउंडेशन सगळीकडे नाही पोचू शकत प्रॅक्टिकली, तर ते काम जिथं जिथं सुरू व्हावं. अंतिम ध्येय काय आहे की कुटुंबाचं वातावरण चांगलं होणं, मुलांचं कल्याण होणं, मुलांचं भलं होणं आणि एक चांगली पिढी समाजाला निर्माण होणं समाजामध्ये, हा उद्देश आहे. तुमचा उद्देशही छान आहे. पण आता तुम्ही पुण्यामध्ये काम करताय, पण आता एखादा जणांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्याला वाटेल की मलाही हे काम सुरू करायचं आहे, तर अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे? म्हणजे तुमच्याशी संपर्क साधायण्यासाठी तू ते सांगशीलच, परंतु त्या व्यक्तीने काय अभ्यास केला पाहिजे, एका गट निर्माण केला पाहिजे, असं काही करू शकतो? म्हणजे आधी पालक गट आजूबाजूचे काही 4-5 तरी माणसं जी नियमित भेटतील असं सगळी माणसं जमा केली पाहिजेत आणि मग सगळ्यांनी मिळून काही पालकत्वाचं वाचन, की खूप पुस्तकं आहेत आता तर आपल्याकडे, गुगलवर सगळंच मिळतं, त्यामुळे वाचन केलं पाहिजे, आपले अनुभव शेअर केले पाहिजेत, पालकत्वातले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवलं पाहिजेत, गप्पा मारल्या पाहिजेत आणि त्यातनं मग हळूहळू, म्हणजे 10 वर्ष मी या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे. 10 वर्ष अभ्यास मंडळाची सेशन्स होतात. तरीही मला असं वाटतं की माझं मूल प्रत्येक वेळेला वेगळं वाढत असतं आणि वेगवेगळं वागत असतं. अशा वेळेला मला अवेअरनेस आहे म्हणून गोष्टी सोप्या होतात, पण म्हणून प्रश्न सुटतात असं नाही. कारण मूल माझं वाढतं आहे त्याप्रमाणे वेगवेगळे समोर येणार आहेत आयाम. आणि मग त्याच्यासाठी मला डील करण्यासाठी, मला तो चांगल्या पद्धतीनं हाताळण्यासाठी मला अवेअरनेस असण्याची, माझ्या अभ्यासाची खूप गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन कुठलं काही सेशन असेल, कुणी काही बोलणार असेल तर मी माझी पाठी कोरी करून प्रत्येक वेळेला ऐकते. कारण मला वाटतं की नक्की हे उपयोगाचं, माझ्याच वाढीसाठी, पालक म्हणून वाढण्यासाठी उपयोगाचं आहे. त्यामुळे अशी तज्ज्ञांना बोलवणं, आमचा स्वनिल ट्रेनिंग फाउंडेशनचा पालकत्व कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. तर तो अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या गावांमध्ये आयोजित करू शकता, ती कार्यशाळा आयोजित करू शकता आणि मग तिथे आपण वेगवेगळ्या माध्यमांनी आमची सगळी, म्हणजे थिएटर, गाणं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, खेळ, अशाने ते डिझाईन केलेला अभ्यासक्रम आहे. तर ती कार्यशाळा तुम्ही तुमच्या गावांमध्ये, तुमच्या शहरांमध्ये, तुमच्या भागामध्ये आयोजित करू शकता आणि मग त्याचाही खूप चांगला उपयोग तुम्हाला पालक म्हणून होतो, शिवाय पुढेही कामासाठी पण होईल. नक्कीच, थँक्यू. मैत्रिणींनो, आपण बघितलं की पालक होणं आणि त्याच्याबरोबर स्वतःचाही आपण माणूस म्हणून विकास होत असतो. आपण एकटं आपलं मूल वाढवतो असं नाही होत, तर आपला स्वतःचा एक विकास होत असतो आणि तो विकास होण्यासाठी म्हणून का होईना पालकत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या मैत्रिणींनी इतक्या लहान वयापासून तो अभ्यास सुरू केला आणि ती आज या पदापर्यंत पोहोचली आहे. ती अनेक गोष्टी आपल्याला सांगू शकते. आपण तिच्याशी वेळोवेळी संपर्क साधूया आणि तिच्याकडनं शिकून घेऊया. अशाच वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटण्यासाठी सुपर 4 चौकीवर नक्की या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद.